जगन काळन साहेब इथे उपस्थित आहेत. नानकरवरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान स्वप्नील दादा पाटील यांच्या शुभाशय आम्ही करतो. आणि या त्यानंतर लगेचच मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत विनोद पाटील सरांच्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धनंजय करगरे सुद्धा इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या धनंजय दादांना विनंती असेल आपण या, आपले सत्कार होईल. स्वप्नील पाटील यांच्या शुभाशय. धनंजय दादांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वप्नील दादा पाटील यांच्या शुभाशय. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. नगरसेवक चषक 2026. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. तर मॅच सुरू होते. आशिष जाधव याचकडून विकेट हॅट्रिकला 1500 रुपये जाहीर करण्यात आले. ते बक्षीस देखील त्या ठिकाणी तयार आहे. हो हा पण पूल करतायत. मिड विकेटला फिल्डर येत आहेत. काऊ कॉर्नर वरनं गेलाय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. तर रेबल ग्रुप कडनं निल्सन मडवीने जर 3 षटकार बॅक टू बॅक मारले तर 3000 रुपये निल्सनला देण्यात येतील. निल्सनच्या बॅटमधून चौकार आलाय. उंबरडे सापाड एकमेकांचे जिवलग मित्र, एकमेकांचे शेजारी शेजारी. पण बघूया मॅच कोण जिंकतोय. ओ हवेत फटका फसलाय. झेलची शक्यता. फलंदाज निल्सन मडवीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला आणि त्यानंतर बघा शॉट ऑफ लेंथ बॅटच्या वर आला. आय थिंक स्टिकरवरती बहुतेक लागला असावा ज्या पद्धतीने चेंडू वर गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवतात. रोशन फराड आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. रोशन फराड यांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देव, निरोगी आयुष्य देव आणि त्याचबरोबर आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आपलं हे चॅनल ओमसा MTC आपल्या कार्याच्या माध्यमातून यशाची उंचच्या उंच शिखर सर करू दे. आज ग्रामीण करतात, भविष्यात तुम्ही ओपन क्रिकेटही कव्हर करावं अशी तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे ओमसा MTCचं आणि काम चांगलं केलं, प्रामाणिकपणा असला, मेहनत असली, डेडिकेशन, कमिटमेंट असली तर नक्कीच तुम्हाला यश हमखास मिळतं. कॉम्पिटिशन कितीही टफ असू द्या, पण जर तुमचं समर्पण, तुमची कामगिरी चांगली आहे तर नक्कीच तुम्ही लोकांच्या नजरेत येता. आयोजक तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी बोलावतात. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ओमसा MTC वरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. नगरसेवक चषक 2026 इलेक्शनच्या आधी आपण 22 नगरसेवक चषक भरपूर स्पर्धा कव्हर केल्या, पण आज इलेक्शन नंतर मात्र नगरसेवक चषक या स्पर्धा अनेक होताना आपण बघतो. न्यू बॅटर रोशन घोडे. ओहो, घोडेने उचललाय, पाठवलाय लॉंगॉनच्या वरून आणि घोडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. कधी जाऊन पोहोचले आपण बघतोय 10 धावा. मैदान जरी आपण बघितलं तर भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर काही ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन आहेत, पण तरी एक चांगलं क्रीडांगण आहे. मी म्हणेन आउटफील्ड खूप सुंदर आहे. ग्रासी विकेट आहे, ग्रासी आउटफील्ड आणि विकेट आपण बघता एकदम फ्लॅट आहे, सपाट आहे. विकेटची प्रामुख्याने आपण बघितलं तर इंटरनॅशनल लेवलला 3 प्रकार असतात. एक ग्रीन टॉप असते, त्याचबरोबर एक डस्टी विकेट असते, एक डेड विकेट, अशा 3 विकेटचे प्रकार असतात. ग्रीन टॉप विकेट तुम्हाला भारताच्या बाहेर मिळतात. इंग्लंडमध्ये तुम्ही गेलात, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिकेमध्ये गेलात तर तिथे मिळतील. या दरम्यान फलंदाज बाद झाला. आपण बघतायत रोशन घोडे. हा दुसरा धक्का लागला 10 वरती. हॅलो, या दरम्यान आपण पाहतोय वाडेकर संघाचे चीता नीरज पाटील यांचं आगमन झाले आणि कपिल पाटील आणि भूषण पाटील बघा एवन जोडी वाडेकरची. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत.
ही खेळपट्टी जी आपण बघतो की फ्लॅट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर अशाच ट्रॅक असतात, फ्लॅट ट्रॅक असतात. पण जेव्हा लेदरचा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बघतो की ग्रीन टॉप विकेट ही तुम्हाला परदेशात बघायला मिळतात. त्याचबरोबर डस्टी विकेट म्हणजे ज्या खेळपट्टीचा जो जी माती असते तिची थोडीशी आपण बघितली तर पोत ती सैल होत जाते आणि त्यानंतर ती स्पिनरला मदत करत असते. आणि फ्लॅट विकेट, डेड विकेट जिला आपण म्हणतो, तिच्यावरती बॅटिंग पॅराडाईज विकेट असं तिला म्हटलं जातं, तिच्यावरती बॅटिंग करणं सोपं असं या विकेट तुम्हाला आशिया खंडामध्ये बघायला मिळतात. पण परदेशात तुम्हाला या ग्रीन टॉप जिथे खरं तर आपण इथलं क्लायमेट आपण बघितलं आणि खेळपट्टीवरती आपण बघितलं काही थोडासा ग्रास देखील असतो, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना ती सहाय्य करत असते. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण मोस्टली दोनच प्रकार बघतो की एकतर कॉन्क्रीटची किंवा एकतर मातीची विकेट. वाडेकरचे चीता, नीरज पाटील काय फिल्डिंग केली होती, मला आठवतं 4 झेल टिपले होते. स्वर्गीय सतीशदादा स्मृती चषकमध्ये काय कामगिरी, त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये वाडेकर संघाची कामगिरी सातत्याने. नीरजची भूमिका फार महत्त्वाची. धावफलकावरती 11 झालेले आहेत, षटक पहिलं सुरू आहे, 5 चेंडू झालेले आहेत, 2 विकेट गमावलेले आहेत. आणि विकेट म्हटलं तर ऑस्ट्रेलियामध्ये एक अशी विकेट आहे जी पोर्टेबल विकेट आहे, ती आधी कारखान्यात बनवली जाते MCGची विकेट आहे, त्यानंतर ती मैदानात आणून सेट केली जाते. असे भरपूर प्रकारात हा चेंडू आपण बघतायत की लॉंगअपच्या दिशेने या दरम्यान या 2 धावा मिळतील. या खेळपट्टीवरती आपण बघतोय सकाळपासून धावा येत नाही आहेत. खऱ्या अर्थाने गोलंदाजांचं वर्चस्व आपण बघितलं. मागच्या सामन्यात उंबरठे संघाने रोहित जाधवच्या धारदार गोलंदाजीने 4 धावांचं संरक्षण अखेरच्या ओव्हरमध्ये झालं आणि काय कॉन्फिडन्स इथून मिळाला उंबरठे संघाला. आपण बघूया समोर कुशल स्पोर्ट्स सापाड संघ, पिंटू पाटील पुरस्कृत संघ. पिंटू पाटील एक दिलदार असं व्यक्तिमत्व, सापाड संघाच्या पाठीशी उभं राहणार आहे, एक जिगरबाज व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व. आणि बघा ॲडव्होकेट वर्सेस KTMC कर्मचारी, विकास वुंडरे वकील कर्णधार असणार आहेत. दुसऱ्या बाजूला तामोरे साहेब कर्णधार. कल्याणमध्ये आलो की आम्हाला या मॅचेस भरपूर बघायला मिळतात आणि ह्या मॅचेस आम्ही खरं तर सुभाष मैदानावरती भरपूर बघितल्या आहेत. डॉक्टर वर्सेस ॲडव्होकेट, ॲडव्होकेट वर्सेस KTMC कर्मचारी, अशा अनेक कन्सेप्ट आपण बघत असतो. वकिलांची साथ हवी आहे, कायद्याचे तज्ज्ञ आहेत. हलक्या हाताने प्लेस करतात ऑन साईडला. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. या 2 धावा मिळतील. या 2 धावेने आपण बघतो धावसंघ धावफलकावरती एकूण 15 धावा झाल्या आहेत. बॅटिंगसाठी प्रेम आणि रोहित त्या ठिकाणी बॅटिंग करतायत. प्रेम ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी बॅटिंग करतात आपण बघतोय. आता ग्लोव्जचा रंग बघितला की DJ ब्रावोची आठवण येते, त्याचा तो आवडता रंग आहे विशाल म्हात्रेचा, फ्लोरोसंट येल्लो. बॉलिंग मार्कवर तयार प्रतीक पाटील. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती. हवेत आहे, मिसटायमिंग झालं आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर ॲक्शनमध्ये होते, पण डीपमधून एक फिल्डर येत आहेत. थ्रो एकदम फ्लॅट होता, डायरेक्ट हिट झाला असतं कदाचित काम तमाम झालं असतं, पण इथून 2 धावा मिळतील. या 2 धावे धावसंघ धावफलकावरती 17. बघा ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवत आहेत. डायरेक्ट हिट, धोक्यामध्ये होती विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं की भरपूर लांब होते आणि कदाचित हा थ्रो कलेक्ट केला असता तरीही बाद झाले असते, पण विकेट किपरला तो थ्रो कलेक्ट करता आला नाही. सापाडगावचे आदरणीय जगदीशदादा मडवी यांचं आगमन झाले. सापाड उंबर्डी या दोन्ही गावामध्ये क्रिकेटचे क्रेज प्रचंड आहे. उडवलाय स्क्वेअर लेगला, झेल होईल का? आणि होता झेल, सुटलाय, गेला थेट बाहेर. या 6 धावा मिळतील. आणि बघा प्रसिद्ध हाड वैद्य म्हणून त्यांची ओळख आहे, जगदीशजी मडवी, मॅन फ्रॉम सापाड. खरं तर हाड मोडले की आपल्याला आधी आपण ऑर्थोपेडिक बघतो. ऑर्थोपेडिक लगेचच तुम्हाला सांगतात KY टाकावी लागेल, रॉड टाकावे लागतील, पण हाडवेद आधी प्रयत्न करतात की बऱ्याचदा आपण म्हणतो की आयुर्वेदाचा खूप मोठा इतिहास परंपरा या भारत देशाला राहिलेली आहे. पण आताची पिढी का तर सगळं केमिकल खाते, त्यामुळे ॲलोपॅथिकच लागतं. होमिओपॅथिक आयुर्वेदिकचा काय असर होत नाही. आयुर्वेदिकला फार पेशन्स लागतात. 25 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 2, 2 चेंडू अजूनही शेष आहेत. पुढे आले होते, संपर्क नाही झाला आपण बघतायत.
कल्याण तालुक्यातलं क्रिकेटही प्रचंड डेव्हलप होत चाललंय. ग्रामीणचं आपण बघतोय. सुरुवातीला वाडेकर एकमेव संघ जो डोंबिवलीमध्ये खेळायचा, त्यानंतर आपण सापाड, उंबर्डे, गौरीपाडा अशा काही गांधारी संघाला खेळताना बघितलेलं आहे. पण स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांनी खरं तर विजयदादा जेव्हा संघनायक होते, विजयदादा पाटील, तेव्हा प्रथमच त्यांना सांगितले की तुम्ही या डोंबिवलीत खेळा. कारण वाडेकर संघ पूर्वी भिवंडी, मुरबाड, कल्याण याच काही शहरांपुरता मर्यादित होता. म्हणजे त्यानंतर डोंबिवलीमध्ये आपण बघतोय मागच्या कित्येक वर्षापासून वाडेकर संघ चांगली कामगिरी करतो. यंदा 10 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. सर्वाधिक ट्रॉफीज 11 झालेले आहेत, 11 आहेत. त्याचबरोबर सोनारपाडा संघाच्या एकूण 16 ट्रॉफीज झालेल्या आहेत. असे भरपूर संघ आहेत, चांगली कामगिरी करतात. वडवलीच्याही आपण बघितलं 10पेक्षा जास्त ट्रॉफीज झालेले आहेत. का तर वडवलीचा संघर्ष कठीण आहे. वाखण तर भरपूर संघर्ष करतो, कारण केतर मात्रे नाही आहे. पण वडवलीने ऋतिक नसतानाही मकर संक्रांत चषक उचलला. का तर तुमच्या टीममध्ये कोण आहे नाही आहे. थर्ड अंपायर, तर थर्ड अंपायर लगेचच पाठवा. धावफलकावरती एकूण आपण बघताय झालेले आहेत त्या 25 स्पर्धा आपण बघताय. नगरसेवक चषक सिद्धू पाटीलच्या खांद्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी. त्याच्या साथीला प्रणित आहे, संपूर्ण टीम आहे, केतन आहे, प्रशांत आहे. ही संपूर्ण टीम आहे आणि एकजुटीने केलेलं कार्य कधीही सफल होतं. बऱ्याचदा काय होतं की अनेक मॅनेजमेंट कमिटीमध्ये आम्ही बघतो खेळायचं असेल तर 15 जण तयार असतात, पण आयोजन म्हटलं की आताच्या बोटावरती मोजण्या इतके काही जण असतात. बरेच जण निराश होतात की कोणी साथ देत नाही. पण होतं असं कधी कधी. आपण अनेक ठिकाणी या गोष्टी बघत असतो. जसं आपण म्हणतो की सुखात सगळे असतात आणि दुःखात कोणी नसतं, तसंच असतं की आयोजन करताना दोघा तिघांच्याच खांद्यावरती जबाबदारी. स्क्रीनवरती आपण बघतायत नगरसेवक चषकचा कटआउट. विद्यमान नगरसेवक आदरणीय वरुणदादा पाटील, कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्यतत्पर, एक लोकप्रिय असे नगरसेवक म्हणजे ज्यांची ख्याती राहिलेली आहे. ही स्पर्धा ज्यांच्या स्मरणार्थ आपण ठेवली, स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषकचं आयोजन केलेलं आहे. आयोजक आहे जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर. सिद्धू थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण बघताय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, स्टिअर केलं आहे. या दरम्यान आपण बघतायत एक धाव घोषित आहे. थर्ड अंपायर त्या ठिकाणी विकाससाठी आला. विकासलाही फार जुनी सवय, थर्ड अंपायर येणे काही नवीन गोष्ट नाही. काही गोलंदाज असे आहेत की त्यांना ती सवय झाली थर्ड अंपायरची. नियम असा सांगतो की जेव्हा गोलंदाजी करताना 15 अंशाचा कोन तयार व्हायला हवा, त्यापेक्षा कमी असला तर ती शैली सदोष असते, अवैध असते. वेल जज कॅच. सॅमने झेल टिपलाय, फलंदाज बाद होते. आणखीन एक धक्का. धावफलकावरती आहेत एकूण 26 धावा. तिसरं षटक प्रारंभ झालंय. विकासने आल्या आल्या पहिलाच बॉल इथून आपण बघतायत विकेट प्राप्त केले. तर धावांची गती चांगली आहे. पहिल्या 2 सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये पहिल्या मॅचमध्ये 37 आपण बघितल्या, त्याचं डिपेंड केलं होतं. पण आता चेस करावं लागेल उंबर्डे संघाला. उंबर्डे संघ स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला कुशल स्पोर्ट्स, पिंटूशेठ पाटील यांचे सुपुत्र हर्ष देखील आलेले आहेत. पण हर्ष त्या ठिकाणी स्माईल करतायत, पण कुशलच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. आपण दुसरी एक टीम तयार करूया जी हर्षच्या नावाने खेळताना दिसेल. आता काय बोलणार नाही, तर मोठा झाल्यावर जरूर सांगेल की बाबा पप्पा माझं पण नाव द्या. आपण बघतोय प्रवीण बेतोड्याचे त्याचे प्रांजल स्वरूप या नावाने टीम उतरवतात. तर कोलिवली आणि जीवदानी आई क्रिकेट संघ साबेक दोन्ही कॅप्टननी तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. हवेत आहे हा चेंडू गेला. आपण बघतायत स्क्वेलिकच्या दिशेने. या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 28 धावा झालेल्या आहेत. भावेश पाटील तर प्रकृती थोडी खराब होती, त्यामुळे नाईट स्पर्धेमध्ये आमच्या सोबत नव्हते. त्यांच्याऐवजी कल्पेश नागावची स्कोरिंग करत होते. पण आजारी पडल्यानंतर रेस्ट करणं गरजेचं आहे. पण बरेच जण आजारी पडल्यानंतर ही काम करतात. भीती वाटते की नुकसान होईल पैशाचं, पण शरीराचं नुकसान झालं तर आणखीन किती मोठं नुकसान होऊ शकतं. आणि यंदा कर्तव्य देखील आहे. बघूया, ॲडव्हर्टायझिंग करूया त्यांची. कुठली तरी मुलगी त्यांच्यातही नशिबात असेल. ओ हो हो, अराउंड द लेग
हा चेंडू समजलाच नाही, उमगलाच नाही, जाऊन धडकला. पायाच्या मागून ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवतील रोशन कसे बाद झाले. त्यांना वाटलं की वाईड आहे, पण ऑप्शनच्या खूप जास्त पाहिजे. हल्ली इकडच्या काळात आपण बघतोय जसं मॉडर्न क्रिकेट झालं, टेनिस क्रिकेट, फलंदाज एका जागेवरती उभं राहून खेळतच नाहीत, फक्त नावाला ती गाठ घेतात. लेग स्टंप, मिडल स्टंपची बॅटिंग करताना वाटेल तिकडे जातात. फलंदाजांना बंधनं फार कमी आहेत, पण अलीकडच्या काळात आपण बघतोय की बॅट्समनला मागच्या बाजूला स्टंपच्या मागे येऊन खेळण्यासाठी ती बंदी घातलेली आहे. आता बऱ्याचदा किती जणांना विकेट किपरचे डोकेही फुटलेले आम्ही बघितलेले कारकिर्दीमध्ये. आणि आपण बघतायत की गोलंदाजाला जी काही बंधन आहेत, गोलंदाजाला क्रिकेट हा खेळ असं म्हणतात की फलंदाजांचा आहे, कारण जे काही नियम आले ते गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण बघितले. फ्रीट असेल, फुटफॉलचे नो असतील, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या गोलंदाजाला पाळाव्या लागतात. बघा कपिल पाटील, ह्या कपिल, एक कपिल ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला, एक कपिल वाडेकरचा ज्याने वाडेकरला जिंकूनही दिले आणि अनेकदा पराभवाचा आस्वादही दिलेला आहे. आम्हाला खूप इच्छा आहे की त्याच्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहे, पण त्याची बोलायची तयार नसते. 29 धावा झाल्यात आणि षटकं किती संपलेले आहेत बघा, 3 षटकं, 29 धावा धावफलकावरती आहेत. 9.67 धावांची गती बघायला मिळते. टॉससाठी या तयार राहा. 4 ओव्हरची मॅच आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. आज कपिलचा आम्ही मिनी इंटरव्ह्यू घेणार आहे 15-20 मिनटाचा. कपिल आज एकदम मस्त, टी शर्ट वगैरे बघा, शूज बघा, आणि हसतायत. त्यांची लँग्वेज कधी कधी समजत नाही आम्हाला, पण त्यांच्या एक्सप्रेशनवरनं भरपूर गोष्टी समजून येतात. पण जरी बोलता येत नसेल तरी मैदानावरती त्याची फिरकी अनेकांना गिरकी घ्यायच भाग पाडते. किती काही बोला, हरलो जिंकलो तरी त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ती स्माईल दिसेल. कित्येकदा मॅचचा मुजरीम असतो तो, पण काही त्याला फरक नाही. पण कित्येकदा मॅचेसही जिंकून दिल्यात. हा चेंडू ऑन साईडला, जेलची शक्यता आहे, फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का, 5वा गडी बाद होते कुशल स्पोर्ट्स सापड संघाचा. बाद झालाय तो फलंदाज सागरकडनं अपेक्षा होती. सागर एक चांगला बॅट्समन आहे टीमचा. अनेकदा सागरने आपल्या बॅटिंगने इम्प्रेस केले, पण या मॅचमध्ये आपण बघतोय तो 1वरती बाद झाला आहे. निल्सनच्या बॅटमधून चौकार आला असं वाटलं. निल्सन आता मोठी इनिंग साकारेल. सध्या त्याचा फिटनेस खरं तर चर्चेचा विषय बनला आहे. नाही, कपिल पाटील यांची बघा ना रॉयल एंट्री आहे. चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते ना विनोद सर. लांब का विनोद सर थांबले होते ते आधी? या स्माईल नाही, लांब त्यांना तिकडे थोडा त्यांचे भरपूर फॅन्स तिथे त्यांना थांबवत होते की थांबा, ऑटोग्राफ द्या, सेल्फी घ्या. त्यामुळे कपिल थांबला आणि कपिलची स्माईल एकदम कातील आहे. या स्माईलवरती कित्येक जण खरं तर हृदय हरून बसलेले आहेत. कपिल आमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कपिलने जबरदस्त कारकीर्द कपिलची राहिली. फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेघरला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये संबोधलं जातं. कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही, पालघरमध्ये जा तुम्ही, रायगडामध्ये जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, तुम्हाला वाडेघर फिरकीचं माहेरघर म्हणूनच संबोधलं जाईल. हा चेंडू ऑन साईडला गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये एकदा घोषित आहे. तर डिक्लेअर झोन आम्ही अंडरमध्ये आपल्याला बघायला मिळतं किंवा सिंगल बघायला मिळतं बऱ्याचशा. पण हे मैदान एक चांगलं मैदान आहे. जरी लिमिटेशन असल्या तरीही धावसंख्या धावफलकावरती 30 झालेले आहेत. 4थं षटक, अखेरचं षटक रोहितने 4 धावा डिपेंड केल्या होत्या. तोच रोहित या ओव्हरमध्ये आणखीन इकॉनॉमिकल दिसेल का पुन्हा एकदा? स्ट्रायकिंगला बॅटर अधिक, भरपूर वर्ष अधिकने या टीमला दिलेली आहेत. ऑन साईडला खेळतात, टायमिंग व्यवस्थित नव्हतं. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातो. मिडॉनवरनं फिल्डर येऊन चेंडू कव्हर करतो. केवळ 1 धाव. रोहितने मागच्या ओव्हरमध्ये फार जास्त काही केले नाही. लाईन लेंथ खूप चांगली ठेवली. त्यामुळे आज जो संघ दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतोय त्याला कारणीभूत रोहित जाधव आहे. त्याचं फार मोठं श्रेय. पहिल्या सामन्यात नाव द मॅच होता. लॉफ्ट केला, लॉंग ऑफला गेला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने गेला, लॉंग ऑफला बीट करून या 4 धावा मिळतील. या मैदानावरती 40-45 धावाही एक फायटिंग टोटल नक्कीच सिद्ध होऊ शकते. 35 झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहे.
पण उंबाडे संघाला एक संधी आहे. मागच्या मॅचमध्ये फलंदाजाने निराशा जरूर केली, पण या मॅचमध्ये चांगली बॅटिंग उंबाडे टीमला करावी लागेल. हो, एज होती, मागे गेला चेंडू. एकच धाव या दरम्यान येईल आणि एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका घेतलाय. फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय, तो म्हणजे खुशा स्पोर्ट्स सापड संघाला. पिंटू शेठ पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने. कॉमेंटेटरला आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पारितोषिकं लावली जातात अंपायरसाठी, कॉमेंटरसाठी, पण सगळ्यात पहिले कूलर देण्याचा खरं तर बहुमान याच पिंटू शेठ पाटीलने केला. यंदा तर बायसिकल दिल्या सगळ्यांना, ड्रॉ वगैरे नाही, डायरेक्ट जो कॉमेंट्री राहील त्याला बायसिकल. पहिल्यांदा बाईक कुणी ठेवली तर उसाटण्याच्या मैदानावरती, आणि पुढच्या वर्षी बाईक आहे. क्या बात आहे पिंटू शेठ. चार बाईक आहेत पुढच्या वर्षी बघा. अंपायरसाठी एक बाप. बाईक, वा, कॉमेंटेटरसाठी वा. एक बाईक, मालिकावीरसाठी एक बाईक आणि 12व्या खेळाडूसाठी एक बाईक. तेच आपण म्हणायचो की आपल्याला बाईक कधी मिळेल सिरीजला, पण कोणीतरी आहे जो कॉमेंटेटरचा अंपायरचा विचार करतो. असे अनेक जण आहेत आणि सगळ्यांनीच केलं पाहिजे असं काही आमचा हट्ट नाही, पण शेवटी प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचा बजेट देखील असतो, पैसा असतो महत्त्वाचा. कारण सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. 38 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅचमध्ये 38 डिपेंड केले होते, आता 39 चेस करायचे आहेत 4 ओव्हरमध्ये. थर्ड अंपायर काय रनआउटसाठी आपण चेक करूया. अजित पुत्रन सर एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष राहुल 11 मॅचलेसचं क्रिकेट गाजवला. अनेक किस्से आहेत त्यांचे सांगण्यासारखे. प्रेसी संघासाठी त्यांची कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. आउट आहेत. तर किती टार्गेट आम्हाला सांगतील भावेश? चेक. बघा 38 डिपेंड केल्या होत्या, 38 चेस करायचे आहेत पुन्हा एकदा आता उंबरडे टीमला. तर जगदीश मडवी यांचाही सत्कार आम्ही इथे करणार आहोत. प्रसिद्ध पेलवान सुद्धा आहेत, पोटीला सुद्धा क्रिकेट ते खेळतात. जॉबमुळे बऱ्याच वेळा त्यांना खेळायला वेळ मिळत नाही. पुढच्या वर्षी नक्कीच 48 ग्रामीण संघ तुम्हाला सापड चषकमध्ये पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 50. आणि विनोद 2 लाख असल्यानंतर 16,000 किंवा 17,000 रुपये एंट्री असते, मात्र सापड चषकमध्ये फक्त 15,000 रुपये एंट्री असणार आहे. त्यानंतर स्कोररसाठी सायकल असेल. मंडपवाले डीजे मास्टर यांच्यासाठी सुद्धा सायकल आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅट्समन लगेच पाठवा. उंबाडे टीम बॅट्समन पाठवा लवकर. भावेश बघा, सापड चषकमध्ये स्कोररसाठी सुद्धा सायकल असताना, डीजे मास्टरसाठी सुद्धा सायकल, मंडपवाल्यांसाठी सुद्धा सायकल. आणि समालोचकांमध्ये विनोद तुम्हाला बऱ्याच वेळा संधी आली बाईकसाठी, मात्र तुमचं नाव येत नाही. प्रवीण लकी 2 बाईक प्रवीणने जिंकल्यात. नाही, प्रवीण नशिबाचा धनी प्रवीण टेंबे, मॅन फ्रॉम वलप पनवेल रायगड. 2 वेळा ड्रॉच्या माध्यमातून त्या कॉमेंटेटरला बाईक मिळाली. पहिल्यांदा 15 कॉमेंटेटरमधून मिळाली, आता तर अंपायर वगैरे पकडून 30-35 नावं असतील. 38 नावातून म्हणजे काय नशीब आहे बघा. आता सापडच्या स्पर्धेचं पिंटू शेटने त्याचं नाव टाकलं तर त्याचंच नाव निघेल. हा गमतीचा भाग आहे. चला टॉससाठी या. कोलवली आणि साबेगाव. पहिल्या फेरीतील 3री मॅच आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल लवकरच आपल्या भेटीसाठी. आपण पाहिलं तर पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 PPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उंबाडे, सापाड, वाडेघर, कोलिवली, गंधारी, बारावे, गौरीपाडा, चिकनगर आणि या सर्व विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. राम म्हात्रे, गौरीपाडा ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन येत आहेत लवकरच. चला टॉससाठी या. उंबाडेच्या मैदानामध्ये ही स्पर्धा होईल. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026. चला कोलिवली आणि साबेगाव टॉससाठी लवकर या प्लीज. वेळ झालेला आहे तुमचा. कोलिवली टीम सोमनाथ कारभारी येत आहेत बघा. सोमनाथ कारभारी स्वागत आहे आपलं. चला साबेगावचे कॅप्टन आपण लवकर या.
त्यानंतर जय बागेश्वर रिची मांद्रे प्रतिष्ठान देसाई वर्सेस जीजी स्पोर्ट वाकलर ही त्यानंतर मॅच होईल. त्या अगोदर साबे आणि कोलोलीमध्ये मॅच होईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर. साबेगावचे कॅप्टन आलेले आहेत, कोलोलीचे कॅप्टन आलेले आहेत. पिंटे शेटपाडे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल. एका इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. रनआउट आणि फक्त बिमरसाठी 3 ओव्हर नंतर जुना बॉल असेल, हेही लक्षात घ्या. काही डिक्लेअर झोन आहे तेही लक्षात असू द्या. अपील केली आणि फलंदाज चिराग 0वरती बाद. कोलोली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. बघा सोमनाथ कारभारी काय जो डिसिजन असेल तो घ्या. टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंग का? ओके, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बॅटिंग करायचे साबे टीम तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये. तर सामना सुरू होतोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी, फलंदाज बाद. आणि पहिल्या बॉलवरती विकेट गेला होता. तर दुसऱ्या बॉलवरती खरं तर आपण काही डिटेल्स आम्ही घेत होतो सिद्धूकडनं या स्पर्धेचे, त्यामुळे तो पहिला बॉल आमच्याकडनं मिस झाला. पण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता मनीष चिराग आधी बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आला होता रोहित, तो देखील परतला. तर आशिष जाधव याचकडून खरं तर हॅट्रिकला 1500 होते, पण आता षटकरांची हॅट्रिक मारल्यास 3000 रुपये आहेत आणि चौकारांच्या हॅट्रिकला 1500 रुपये आहेत. तर आशिष जाधव जे मॅच बघतायत, आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत करूया. आपल्या टीमला सपोर्ट करतायत, आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. कुठेतरी ती चांगली कामगिरी त्यांनाही अपेक्षित आहे. पण बघा या 38च्या रन चेसमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट गमावलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तयार. पुन्हा एकदा आपण बघतायत मनीष, इंटरनॅशनल क्रिकेटमधली पहिली हॅट्रिक पाकिस्तानच्या जलाउद्दीनने घेतली होती. हो, बॅटची एज जर शॉट थर्ड मॅन थोडे पुढे असते तर हॅट्रिक कंप्लीट झाली असती, पण नाही झाली. पण चांगली बॉलिंग आपण बघतायत. डॉट बॉल, 3 चेंडू झालेले आहेत. धावांचा अकाउंट उघडलं नाही, पण विकेटचं अकाउंट मात्र उघडले गेलेले आहे. या 2 विकेट पहिल्या 2 बॉलवरती आले आहेत. प्रतीक न्यू बॅटर स्टॅकिंग एंडला. ओहो, आता ओव्हर हॅट्रिक तर झाली आहे. हॅट्रिक नाही पण ओव्हर हॅट्रिक. आणि मगाशी जर तो बॉल अशाच पद्धतीने स्लिपमध्ये गेला असता तर हॅट्रिक कंप्लीट झाली असती. बघा 4 चेंडू 3 विकेट. बॅटिंगची चिंता पहिल्या मॅचमध्ये भेडसावली. आपण बघितलं एक लो स्कोरिंग मॅच पहिल्या सामन्यात आपण बघितला. उंबरट्याची बॅटिंग तिथेही चालली नाही आणि तीच चिंता मात्र या रनचेसमध्ये या मॅचमध्ये. विनायक दाते ॲमेझॉन कंपनीचे सर्व मॅनेजर या स्वागत है आपला विनायक दाते. अमेझॉन से कुछ मंगाना हो तो जरूर मंगाइए. ऑनलाईन काय मागवायचं असेल तर लय भीती वाटते, कारण फोटोमध्ये एक दाखवत आहेत, पाठवत आहेत एक. आता ऑनलाईन तर लग्नही व्हायला लागलेली आहेत. ओहो, फोर्सिंग स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने. काय एफर्ट्स होते, पण गेला चेंडू सीमा पार. 4 धावा आल्यात आणि संयम किती बाळगणार. अटॅक हा सगळ्यात मोठा डिफेन्स असतो. ऑस्ट्रेलियन रणनीती आपण बघितली आहे आणि या चौकाराने अकाउंट अखेर उघडलं 5व्या बॉलवरती.
अमोलने इथून ठोकलाय चौकार. धावांचा अकाउंटच उघडलं नव्हतं. 4 बॉलमध्ये 3 विकेट गमावली होती. अमोलला संघर्ष करावा लागेल. त्यांच्या आगेस आपण बघितला मगाशी प्रतीक आणि साहिलने चांगली बॅटिंग केली होती गांधारीच्या, तशीच बॅटिंग एक पार्टनरशिप. वाईट बॉल कॉल, खराब चेंडू. वाईटने इथून एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ती 5 धावा. टार्गेट आहे 38चा. अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 करण्यासाठी तब्बल 19 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. तयार पुन्हा एकदा मनीष. स्टार्किंग इनला अमोल. ओ प्लॅन मिस. अपील स्वीकारलंय. हलकीचे ज्येष्ठांच्या मागे सापड संघाची भिंत. नेल्सनला आपण बघतात झेल टिपताना. शरीराने जरी भारदस्त असले तरी तितके चपळ, चतुर आणि तीक्ष्ण नजर नेल्सनची आपण बघतायत. अशा प्रकारे हा चौथा धक्का या ओव्हरमध्ये लागलाय. धावफलकावरती 5 विकेट गमावले 4. संघ थोडासा अडचणीत सापडलेला जरूर आहे, पण यानंतर जीवदानी आई क्रिकेट संघ साबे तयार होतोय. सचिन बिंदास. किरणला इन ॲक्शन मध्ये बघाल तर सापाटगावचे आदरणीय विठूदादा भोईर यांचं आगमन झाले. स्वागत आहे दादा आपलं. आणि एक दिलदार असं व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरती नेहमी त्यांच्या तुम्हाला ती स्माईल बघायला मिळेल. मी नेहमी म्हणतो माणसाचा चेहरा कसा आहे असू द्या, चेहऱ्यावरती स्माईल असणं गरजेचं आहे. अनेक जण दिसायला हँडसम असतात, सुंदर असतात, पण चेहऱ्यावरती बघावं तेव्हा 12 वाजलेले असतात. तर त्यामुळे चेहरा कसा आहे असू द्या, माणसाकडे बघितल्यानंतर समोरच्यालाही तो आनंद व्हायला पाहिजे. समोरचा किती चिंतेत असला आणि एखादा माणूस समोर आला की तो नुसता हसला तरीही ती चिंता कुठेतरी काही क्षण का असीना दूर होते. समोर कोलिवली संघ असणार आहे. बघूया कोलिवली वर्सेस एक जबरदस्त मॅच. साबे एक दिवा विभागातला संघ साबे, दुसरा आपल्या याच कल्याण विभागातला संघ कोलिवली. सोमनाथचा संघ इन ॲक्शनमध्ये तयार आहे. एक चांगली मॅच आहे. साबे म्हणले की सुदर्शन पाटील, आमचे गणेश साळुंके, राजू दादा, सगळी मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारी. ओहो वेल स्टॉप. काय फिल्डिंग झाली आहे. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त लावले निल्सनने. बघा डिक्लेअर झोन आहे तरीही तिथे एक फिल्डर लावला आहे. कॅचिंग पोझिशनसाठी हा फिल्डर आहे, धाव वाचवण्यासाठी नव्हे. तर धावफलकावरती 5. रोहित बॉलिंग मार्कवर तयार. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत. ओ थोडासा फंबल झालाय. बॅकअप मिळतोय पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती म्हणजे 7 धावा. आमचे स्कोरर भावेश पाटील प्रचंड मेहनती, डोळ्यात तेल टाकून काम करतायत. अशोक पाटील यांना आपला आदर्श गुरु मानून त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. मिड ऑफला हा डॉट बॉल. प्रत्येकाचा कोणीतरी आदर्श असतो, कोणीतरी गुरु असतो. अनेकदा आपण बघतो की एका घरामध्ये डॉक्टर असले का सगळे डॉक्टर होतात, वकील असले का भरपूर वकील होतात, कारण एकमेकांना ते फॉलो करत असतात. या दरम्यान चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय. ओहो कौतुक करत होतो आपण मागाशी. काय जबरदस्त झेल. चेंडू अडवले गेले आणि हा सोपा चेंडू अडवता आला नाही. पाय घसरला तिथे. निल्सन काहीतरी त्यांचा डायलॉग असेल, अजिबात नॉर्मली काही बोलले नसतील. एक पंच एखादा दिला असेल तिथे. रेवल बैलाचे खरं जबरदस्त देखरेख करणारे, काळजी करणारे हा नंदी प्रचंड फेमस आहे. बैलगाडा शर्यतीने खऱ्या अर्थानं क्रिकेटवरची गर्दी कमी केली. ती गर्दी तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्टचा प्रयत्न हा देखील डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 8. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 4 ओव्हरची मॅच. झाडाच्या खाली आपण बघतायत काही प्रेक्षक बसलेले आहेत. उन्हाचा तडाखा जाणवतोय आणि प्रत्येक जण आता झाडाची सावली शोधतोय. ऑन साईडला गेला चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घोषित आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 9. आणि बघा भूषणच्या टी शर्टवरती लक्षाचं चित्र आहे. हल्ली आपण बघतायत की या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात सातत्याने.
तर 2 षटकं धावसंख्या धावफलकावरती 9 विजयासाठी अजूनही आपण बघितलं 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. स्क्रीनवरती बघता आपण रजनीताई यांचा आपण तो कटआउट बघताय. सोपान तिसकर यांचे कटआउट एस एस स्पोर्ट्सचे. त्याचबरोबर गिरीश भोईर समाजसेवक चिकनगडचे. भरपूर क्रिकेट खेळलेले चिकनगडसाठी. त्याबरोबर विश्वास विष्णू रसाळ समाजसेवक निळजे गावचे एक लेजंड क्रिकेटर 40+ खेळत आहेत. त्याचबरोबर आमदार कल्याण पश्चिमेचे आदरणीय विष्णुदादा भोईर, प्रभुनाथदादा भोईर नगरसेवक विद्यमान आपण यांचाही कटआउट बघतायत. त्याचबरोबर जयवंतदादा भोईर नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्याचबरोबर विजयदादा पाटील एक लेजंड क्रिकेटर समाजसेवक वाडेघरचे. त्याचबरोबर सुनील मामा चौधरी समाजसेवक यांनाही आपण बघतायत. त्याचबरोबर आदेश भगत ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक. त्याबरोबर आनंदा पाटील समाजसेवक काटेई गावचे. त्याचबरोबर मानेश्री काशीनाथ काना पाटील माजी सरपंच काटेई व बाईक सर्वाधिक पुरस्कृत केले. त्यामुळे विनोददादा रतन पाटील ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रितेश फडके यांचे कटआउट. तर सापाड गावचे खंदे समर्थक समीर भोईर, सोमनाथ भोईर, चित्तकेश गायकर यांचं आगमन झालं. या स्वागत आहे. तर 12 चेंडू 29ची गरज. समोर झेल होईल का? झाला झेल. फलंदाज बाद. 5व्या विकेटचं बदन उंबर्डे संघाच्या. स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबर्डे संघ मैदानावरती संघर्ष करताना. उंबर्डे, सापाड, कोलिवली किंवा आज जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासोबत कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आपण आला असेल तर या आपण, कारण सगळ्यांची नावं आम्हाला काही माहिती नाही. आपल्या खेळाडूंनी जर आम्हाला ती नावं सांगितली तर आम्ही इन्व्हाइट जरूर करू, पण कुठल्याही नावाची अनाउन्समेंटची गरज नाही. तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. वाडेघर आपलं स्वागत करतं. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेघरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघताय. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण बघताय. सापडगावचे जितेश भगत यांनाही आम्ही इन्व्हाइट करतोय. बघा, पडदा पकडू नका कोणी भगव्या रंगाचा, प्लीज तो कपडा अजिबात पकडू नका, फक्त आनंद घ्या मित्रांनो. कट करतायत. पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव घोषित आहे. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री राजेश पंढरीनाथ पाटील याचकडून देण्यात आलेली आहे. तसंच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय अर्जुन रामा केणे यांच्या स्मरणार्थ कुमार महेश अर्जुन केणे याचकडून या ट्रॉफी लाभलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 कूलर मनोहर पाटील वडवचे यांनी दिले आहेत. सुनील मामांनी आम्हाला 1 कूलर दिलेले आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल आम्हाला पिंटू शेठ पाटील यांनी दिलेली आहे. आणि विशाल पाटील जागृती स्पोर्ट्सचे शेंजगे वडवली बचे सलामीवीर यांच्याकडनं स्पोर्ट्स शूज देण्यात आले आहेत. सगळ्या दानशू दादांचं मनापासून आभार व्यक्त करूया. तर धावफलक होती एकूण 11. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 27 आणि 8 चेंडू 27 करायचे आहेत. टार्गेट डोईजड झालंय उंबर्डे संघासाठी. ओहो, गरज होती आणि आलाय हा गगनभेदी षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या गरुड झेप घेईल, जाऊन पोहोचेल 17च्या घरात. चांगला फटका होता. फलंदाज आपण बघताय त्या ठिकाणी आले होते विकास, जो सलामीला आलेला फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. इथून हा षटकार संघाला विजयाच्या समीप नेल. आणखीन 1-2 हिट आले तर या मॅचमध्ये उंबर्डे कमबॅक करेल, पण बघूया तसं कमबॅक करून देणार का. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. थ्रो करताना काळजी घ्या, महाराजांचा पुतळा आहे तिथे. 17 हाफ ट्रॅकर हुक केलाय, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 18 झालेले आहे. आणि अशा प्रकारे आता इक्वेशन बघा, 6 चेंडू आणि विजयासाठी 20ची गरज आहे.
तर बघा विशाल पाटील जागृती स्पोर्ट्सचे वडवलीचे त्यांच्याकडनं एमर्जिंग प्लेयर म्हणजे उदयोन्मुख खेळाडू जो असेल रायझिंग स्टार त्याला स्पोर्ट्स शूज आहेत. तर सोपान तिसकर एक जबरदस्त एसे ब्रँडचे सर्व यांच्याकडनं बॅट आहे. बॅट देण्यात आलेली आहे. तर एसची बॅट बॅट्समनसाठी. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट असणार आहे. तर बॅट्समनसाठी करेक्शन करतोय आम्ही कारण हा थोडंसं आमच्यामध्ये कन्फ्युजन होतं. केतन बघा काय स्माईल आहे केतनची. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाडेकर संघाचा. तर वाडेकरचे फिरकीपट्टू प्रथमेश पाटील हे आपण आपलं स्वागत आहे. किती फिरकीपट्टू आहे तर ही संख्या फार मोठी आहे. 40+ मध्ये वेगळे आहेत, रेग्युलरमध्ये वेगळे आहेत. कल्पेश कापसे यांचे आगमन झाले. के या स्वागत आहे आपलं. हे देखील फिरकीपट्टू आहेत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. वीची गरज आहे. 6 बॉलमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि आता जे काही करायचं ते विकासलाच करायचं आहे. विकास करू शकला तरच शक्य आहे. अन्यथा आता आपण बघतायत की 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अग्रक्रम कोसळलेला आहे. या अग्रक्रमामधला एकच बॅटर विकास सलामीचा खेळपट्टीवरती आहे. शक्य आहे. ओढ गुडघ्यावरती येऊन क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. संपर्क नाही झाला. डॉट बॉल. 4 चेंडू शेष आहेत. हर्षलच्या आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सापाडगावचे आदरणीय तानाजी पाटील यांचे आगमन झालंय. स्वागत असेल. उंच गेला. लांब जाईल का नाही. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. या मैदानाची ती सर्वाधिक मोठी सीमारेषा आहे. सुशांत मडवीने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सगळ्यात मोठी सीमारेषा आपण मिड विकेटची बघतोय. तिथे लाईन आहे. भगवा रंग आपण बघतोय. भगव्या रंगाचा कपडा जे खरं तर हिंदुत्वाची ओळख आहे. आणि सापाड आता इथून गोडसईला पेंटू शेट कुठे कुठे नेणार टीमला. टिटवाळ्यामध्ये. आणि बघा एका दिवशी 2-2 एंट्री. पेंटू शेटचा नाद नाही करायचा. नाद कुणाचाही करा, पेंट्या शेटचा नाही करायचा. नाईटला पेंट्या शेटची एक वेगळी मजा असते. नाईटला खूप एन्जॉय करतात. आम्हाला माहिती आहे. आमच्यासोबत कित्येक स्पर्धामध्ये सकाळपर्यंत जागे होते. तर ही मॅच आपण बघतायत. आता 2 बॉल शिल्लक आहे. या मॅचमध्ये आता औपचारिकता शेष राहिलेली आहे. तर कोलिवलीने टॉस जिंकलेला आहे आणि सोमनाथची टीम तयार आहे फिल्डिंगसाठी. नरेश कारभार यांचं आगमन झालं. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. खरं पिंट्या शेट पाटील यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. नरेश शेट कारभारी आपण पाहतोय कोलिवलीचे एक चांगले क्रिकेटर. आणि पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये असेल. जशी मॅच संपेल तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची. ऑन साईडला टर्न करतायत हलक्या हाताने. आणि मॅच कुशल स्पोर्ट्स सापाडने जिंकलेलीच आहे. केवळ आता एक चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड करायचा आहे. शेवटचा बॉल आणि यानंतर कोळिवली लगेच उतरायचं आहे. लॉंग ऑफला जज करतायत. या फटक्यांची गरज सुरुवातीला होती पण नाही आले. पण अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे कुशल स्पोर्ट्स सापाड संघाने. अभिनंदन पिंटू शेट. अभिनंदन संपूर्ण सापाडकरांचं. शुभेच्छा असेल 3ऱ्या फेरीसाठी. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. रोनक पाटील बघा कंदेश समर्थक आहेत. हर्ष
हर्ष पाटील बघा मॅन ऑफ द मॅचसाठी येतील. पिटेश्वर पाटील सोबत या सिद्धू यांची सुकन्या आलेली आहे. पापा की परी आ चुकी है. तिची इच्छा आहे तिच्या शुभ असते देऊया मॅन ऑफ द मॅच. विनोद मॅन ऑफ द मॅच कोण आहेत? मॅन ऑफ द मॅच पॉवर प्ले षटकात